नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभाग ग्रुप डी करिता महत्त्वाचे प्रश्न उत्तरे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 31 तारखेला एक्झाम आहे आणि एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की एक्झाम आता खूप कमी दिवसांवर आलेली आहे आणि मी त्यामुळे तुमचे दररोज 2 ते 3 व्हिडिओ घेणार आहे. तर त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आम्ही तुमच्याकरिता ॲपसुद्धा लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये आरोग्य विभाग ग्रुप डी करिता टेस्ट पेपरसुद्धा अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये 20 टेस्ट पेपर आहेत. तर या 20 टेस्ट पेपरमुळे तुमचा भरपूर सराव होणार आहे आणि आतापर्यंत तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला या टेस्ट पेपरच्या माध्यमातून समजेल आणि यामुळे तुमचा एक्झाममध्ये नक्कीच स्कोअर वाढेल. तर त्यामुळे तुम्ही आमच्या ॲपला भेट द्या आणि आरोग्य विभाग ग्रुप डीची जी टेस्ट आहे तर ती सुद्धा सॉल्व्ह करा. चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली? तर बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते एक्झाममध्ये विचारण्यात येतात. म्हणजेच साप्ताहिक, तसेच वृत्तपत्र, त्यानंतर वृत्तपत्राचे संपादक, त्यानंतर पाक्षिक. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आधीच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारले गेले होते आणि यानंतर सुद्धा विचारतील. तर बघा, प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे ही पर्याय 1 लोकहितवादी यांनी लिहिलेली आहेत. आता लोकहितवादी हे कोणाचं नाव आहे? तर हे आहे गोपाळ हरी देशमुख. तुम्हाला एक्झाममध्ये असं सुद्धा विचारू शकतात की गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय आहे? तर त्यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. त्यांना लोकहितवादी म्हणूनच ओळखतात. आणि ब्रिटिशांनी यांना JP ही पदवी सुद्धा दिली होती आणि राव बहादूर ही पदवी सुद्धा दिली होती. या 2 पदव्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि लोकहितवादींनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे लिहिली. प्रभाकरी साप्ताहिक कोणाचं होतं? तर भाऊ महाजनांचं होतं. हा पॉईंट सुद्धा यामध्ये लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ ही कोणी सुरू केलेली आहे? तर लोकहितवादींनी. लोकहितवादी म्हणजेच कोण? गोपाळ हरी देशमुख. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय 1 लोकहितवादी. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. आता मराठी सत्तेचा उदय हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे? तर हा लिहिलेला आहे पर्याय 2 न्यायमूर्ती रानडे यांनी. तर न्यायमूर्ती रानडे यांचं पूर्ण नाव काय? तर यांचं पूर्ण नाव आहे महादेव गोविंद रानडे. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. मी तुम्हाला आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की टोपण नावे सुद्धा विचारू शकतात. यांचा जन्म कधी झाला? तर 1842 मध्ये आणि मृत्यू झाला 1901 मध्ये. 1887 मध्ये सरकारने यांना CIE हा जो किताब आहे तर हा दिला. कोणता? CIE. कधी? तर 1887 मध्ये. आणि रानडे यांनी विविध प्रकारचे ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. तर त्यामधील एक ग्रंथ म्हणजे मराठी सत्तेचा उदय, राईज ऑफ द मराठा पॉवर एक्सेट्रा. तर या प्रकारचे जे ग्रंथ आहेत तर ते न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहेत. आणि 1892 ते 93 मध्ये अशी स्थिती होती की रानडे बोले व पुणे हाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतही न्यायमूर्ती रानडे यांचा पुढाकार होता. आणि 31 डिसेंबर 1867 रोजी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्या घरी प्रार्थना समाज स्थापन झाला आणि न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाच्या आधारस्तंभापैकी एक प्रमुख होते. तर बघा, इत्यादी जे महत्त्वाचे पॉईंट होते ते मी तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगितलेले आहेत. तर असेच मी ॲडिशनल पॉईंट तुम्हाला प्रश्नामध्ये सांगणार आहे. तर त्यामुळे तुमच्या नॉलेजमध्ये सुद्धा भरपूर भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. म्हणजे यामुळे मला एक वेगळी प्रेरणा मिळते. त्यामुळे मी तुमचे जास्तीत जास्त व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, चला तर माझा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? मी तुम्हाला आधी काय सांगितलेलं आहे की वृत्तपत्रावर प्रश्न हमखास असतो. त्यामुळे तुम्हाला हे माहिती पाहिजे की भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते, त्यानंतर मराठी पहिले वृत्तपत्र कोणते. तर अशा प्रकारचे प्रश्न माहिती करून घ्या. तर बघा, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? पर्याय 2 द बेंगाल गॅझेट. हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे. आणि भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र जर विचारले तर ते सुद्धा द बेंगाल गॅझेट आहे. आणि भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र जर विचारले तुम्हाला तर ते कोणते? दर्पण. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि या मागची स्टोरी काय?
तर बघा जेम्स ऑगस्टस हिकी याने जानेवारी 29 इसवी सन 1780 जानेवारी 29 1780 मध्ये कोलकाता येथे कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि हेच वृत्तपत्र हिकीज बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जात असे आणि या वृत्तपत्रानेच भारतीय पत्रकारितेस आरंभ झाला असे मानले जाते. हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि मार्च 23 1782 रोजी या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले. कोणत्या वृत्तपत्राचे? द बेंगाल गॅझेट. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मूकनायक हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले. तर मूकनायक हे जे नियतकालिक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. आणि मूकनायक हे जे नियतकालिक आहे हे मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा. आणि 31 जानेवारी 1920 रोजी या पाक्षिकाचा जो पहिला अंक आहे हा प्रकाशित करण्यात आला. कधी? 31 जानेवारी 1920 ही तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क तसेच विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षाचे जे जीवन आहे ते वाहिले. आणि इसवी सन 1707 साली यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीमध्ये मुलींची शाळा सुरू केली. आणि इसवी सन 1896 मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे म्हणजे आताची जे कर्वे नगर आहे तर या गावी विधवा महिलांसाठी त्यांनी आश्रम सुद्धा स्थापन केला. आता अण्णासाहेब म्हणजेच काय? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनाच अण्णासाहेब असे म्हणत. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 1910 मध्ये यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना सुद्धा केली. आणि त्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन सुद्धा केले आणि त्याद्वारे अनेक शाळा सुद्धा त्यांनी सुरू केल्या. आणि ह्या ज्या तिन्ही संस्था आहेत तर या तिन्ही संस्थांचे पुढे एकत्रीकरण झाले आणि यालाच हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे म्हणतात. म्हणजेच त्याचेच पुढे नाव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था सुद्धा करण्यात आले. हे एवढे पॉईंट तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे यामधला कोणताही पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्नामध्ये विचारला तर तो तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय रिकामी जागा येथे होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 यापैकी नाही. मग इथे जे 3 पर्याय दिलेले आहे तर या तिन्ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. म्हणजेच पर्याय 4 यापैकी कोणतंही उत्तर नाही. आता बघा क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय मग कोठे आहे? तर बघा ब्रिटिश समाज उलथून टाकण्याच्या उद्देशाने 1913 मध्ये अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को तसेच अमेरिकेमधील एस्टोरिया येथे गदर पार्टीचा जन्म झाला. हे 2 नावे लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणते? सॅन फ्रान्सिस्को आणि अमेरिकेतील एस्टोरिया. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे कशासाठी सभा आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 बैसाखी निमित्त 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. आणि ही जी सभा होती तर ही जालियनवाला बागेत आयोजित करण्यात आलेली होती. आणि या सभेस उपस्थित जे लोक होते तर हे बहुतांश लोक ग्रामीण भागातील होते. आणि या सभेवर जनरल डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. आणि या हत्याकांडामध्ये सुमारे 1000 पेक्षाही लोक मारले गेले होते. आणि ज्यावेळेस हे हत्याकांड झाले तर या घटनेचा विरोध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची पदवी जी होती त्यांचा त्याग सुद्धा केला होता. हा पॉईंट सुद्धा यामध्ये लक्षात ठेवा. बघा अभ्यास करताना तुम्ही एका प्रश्नामध्ये किती ॲडिशनल पॉईंट निघतात म्हणजेच डीपमध्ये अभ्यास करत जा. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये कशाही प्रकारचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 8. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? आता हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारण्यात येतो. शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे हा महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 फर्ग्युसन कॉलेजचे.
गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक सुद्धा होते. हा पॉइंट यामध्ये लक्षात ठेवा. कशाचे संपादक होते? केसरीचे. आणि इसवी सन 1892 ते 95 या काळात आगरकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. कोणत्या काळामध्ये? 1892 ते 1895. 1892 ते 1895. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. 1857च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा कोणी केला? इथे डॅश डॅश पाहिजे. तर तात्या टोपे यांचा जो उल्लेख आहे हा पराभूत शिवाजी असा कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 वि.दा. सावरकर यांनी 1857च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा केला. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 पंडित जवाहरलाल नेहरू. महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली होती. त्यानंतर दुसरे अनुयायी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केलेली होती आणि तिसरे अनुयायी म्हणून मौलाना आझाद यांची निवड केली होती. हे तिन्ही पॉइंट महत्त्वाचे आहेत, तिन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. आणि पंडिता रमाबाई यांना महाराष्ट्राची तेजस्विनी म्हणून सुद्धा ओळखतात. हा पॉइंट यामध्ये लक्षात ठेवा. महाराष्ट्रात विधवा शिक्षणाच्या इमारतीचा जो पाया आहे हा घालण्याचे अत्यंत श्रेष्ठ जे कार्य आहे हे पंडिता रमाबाई यांनी केले आहे. आणि इसवी सन 1889च्या फेब्रुवारीत पंडिता रमाबाई ह्या अमेरिकेहून कोलकात्याला आल्या आणि मुंबईत त्यांनी 11 मार्च 1889 रोजी विल्सन कॉलेजच्या जवळ शारदा सदन स्थापन केले. आणि या शारदा सदनामध्ये पहिली मुलगी जी आली होती तर तिचे नाव काय होते? शारदा गद्रे. आणि याच मुलीच्या नावावरून शारदा सदन हे नाव सुद्धा ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. विधवांच्या शिक्षणासाठी रिकामी जागा यांनी अनाथ बालिका आश्रम स्थापन केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 महर्षी कर्वे यांनी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15. पवनार आश्रम कोठे आहे? तर पवनार हा जो आश्रम आहे हा वर्धा तालुक्यामध्ये 6 किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे. तर तेथे हा पवनार आश्रम आहे. आणि पवनारला जी खरी ओळख आहे तर ही कोणामुळे मिळालेली आहे? तर ती विनोबा भावेंच्या परमधाम आश्रमाने ही ओळख त्याला मिळालेली आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय 2 वर्धा. पवनार आश्रम वर्धा येथे आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. इसवी सन 1966 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे रिकामी जागाची स्थापना केली. तर बघा या प्रश्नामध्ये एक मिस्टेक झालेली आहे. इसवी सन 1866 इथे पाहिजे. किती? 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे रिकामी जागाची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1 डिसेंबर 1866 रोजी दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये केली. इंग्रज व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला जो गैरसमज होता हा दूर करणे आणि इंग्रजांना भारतीयांच्या ज्या अडचणी आहेत तर याची माहिती करून देणे हा या सभेचा उद्देश होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 लॉर्ड कॅनिंग. हे इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना रिकामी जागापासून सुरू करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 1881 पासून. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. सतीबंदीची चळवळ मध्ये रिकामी जागा यांनी मुख्य भूमिका बजावली. तर सतीबंदीच्या चळवळीमध्ये पर्याय 3 राजा राम मोहन रॉय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आता राजा राममोहन रॉय यांचं टोपण नाव काय, तर आधुनिक भारताचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. तुम्हाला एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की आधुनिक भारताचे जनक कोण आहेत, तर त्यांचं नाव काय, राजा राममोहन रॉय. आणि राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या अनिष्ट व अमानुष प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली आणि राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या या लोकजागृतीमुळेच तत्कालीन गव्हर्नर जे होते जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी इसवी सन 1929 मध्ये सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा जो कायदा होता हा संमत केला. कधी, 1929 मध्ये. आणि दिल्लीच्या मोगल बादशाह जो दुसरा अकबर होता, तर याने राजा राममोहन रॉय यांना राजा हा किताब देऊन सन्मानित केले. आणि राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आणखी सुद्धा विशेषता आहेत. तर एक आधी मी तुम्हाला सांगितली त्यांचं टोपण नाव काय, आधुनिक भारताचे जनक. त्यानंतर त्यांना आणखी सुद्धा दुसऱ्या नावाने ओळखतात, मानवतावादी समाज सुधारक. त्यानंतर इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते, राजा राममोहन रॉय. हे ॲडिशनल पॉइंट यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 लॉर्ड रिपन. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 22. मलकापूर नरनाळ्याच्या सरकारची राजधानी होती असा उल्लेख रिकामी जागा या ग्रंथात आहे, तर असा जो उल्लेख आहे हा पर्याय 2 N.E. अकबरी या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 बहिष्कृत हितकारिणी सभा या सभेचे कोणते ब्रीदवाक्य होते, शिका संघटित व्हा व संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 मध्ये 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. ही तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. रिकामी जागा यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणि भारत सेवक समाज ही एक भारतीय संस्था आहे आणि इसवी सन 1905 साली पुण्यामध्ये या संस्थेची स्थापना झाली. कधी, 1905 साली. आणि देशभक्ती निर्माण करणे तसंच स्वार्थ त्यागाची शिकवण देणे आणि धर्म व जाती यांच्यामधील विरोध नष्ट करणे तसेच यांच्यामध्ये सलोखा निर्माण करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा या संस्थेचा हेतू होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या लोकप्रिय राष्ट्रगीताचा रचयिता रिकामी जागा हा होय, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 मोहम्मद इक्बाल. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 26. डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 अरविंद घोष. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. ग्रामगीता कोणी लिहिली आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. रिकामी जागा समाज सुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. बघा इथे थोडी मिस्टेक झालेली आहे, इथं विष्णू शास्त्री पाहिजे तर इथे कृष्ण शास्त्री झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी या समाज सुधारकांनी उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे महाराष्ट्रातील एक शिल्पकार अशी सुद्धा यांची ओळख आहे. आणि विष्णू शास्त्री यांनी अगोदर स्वतः 1847 मध्ये पुनर्विवाह केला होता आणि विधवा पुनर्विवाहाचे त्यांनी प्रभावी समर्थन सुद्धा केले. आधी केले व मग सांगितले या उक्तीप्रमाणे ते या संदर्भात वागले. कोणत्या संदर्भामध्ये, तर पुनर्विवाह या संदर्भामध्ये. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29.
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखल्या जाते. महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील श्रेष्ठ समाज सुधारक आणि समाज व धर्मचिंतक होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे जे नाव होते हे राजश्री शाहूंनी म्हटलेले होते. आणि सयाजीराव गायकवाड जे होते तर हे महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन असे म्हणत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. आदिवासी समाजाने पर्यावरणासाठी केलेले आंदोलन रिकामी जागा हे होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, चिपको आंदोलन. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 31. औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती ही प्रथम झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, जनरल डायर. या जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी मी तुम्हाला आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 33. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक. हा प्रश्न यामध्ये रिपीट झालेला आहे. तर शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 34. सुभाषचंद्र बोस यांनी रिकामी जागाची स्थापना केली. तर सुभाषचंद्र बोस यांनी पर्याय क्रमांक 3, फॉरवर्ड ब्लॉक याची स्थापना केली. आता फॉरवर्ड ब्लॉक हे काय आहे? तर हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे आणि याची स्थापना 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली? 1939 मध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 35. वंदे मातरम हे राष्ट्रगान रिकामी जागा यांनी लिहिले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगान लिहिले. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोण आर्य समाजाच्या कार्याशी निगडीत नव्हते? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, स्वामी विवेकानंद. इतर जे 3 नावे आहेत म्हणजे लाला हंसराज, लाला लजपत राय, त्यानंतर स्वामी श्रद्धानंद हे तिघही आर्य समाजाच्या कार्याशी निगडीत होते. पण स्वामी विवेकानंद हे आर्य समाजाच्या कार्याशी निगडीत नव्हते. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 38. गुरुकुल शिक्षण संस्था रिकामी जागा यांनी स्थापन केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल शिक्षण संस्था स्थापन केली. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 39. लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 40. रिकामी जागा हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. तर बघा अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतात. त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. आता शेवटचे काही दिवस उरलेले आहेत तर या दिवसांमध्ये जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा आणि यामुळे तुमचा स्कोअर सुद्धा वाढेल. आणि जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलेलं तर त्यांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. यावरती मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या ज्या PDF आहेत त्या प्रोव्हाइड करणार आहे. आणि आम्ही तुमच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल सुद्धा क्रिएट केलेले आहेत. म्हणजेच ग्रुप सी ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ग्रुप सीचं चॅनल क्रिएट केलेलं आहे. ग्रुप डी ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ग्रुप डीचं चॅनल सुद्धा क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या चॅनलला भेट द्या आणि या चॅनलला जॉईन करून घ्या. याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ठीक आहे, तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.